नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. सत्यमेव जयते या तत्वाचेर आमच्या लोकशाही देशाची न्याय व्यवस्था चलता. जेन्ना न्याय व्यवस्था फेल जाता तेन्ना मागीर आमी नियतीचेर निंबून रावतात. मागीर भगवान के घर देर है अंधेर नहीं अशा पद्धतीची आस्था दवरून आमी न्यायाची अपेक्षा दवरतात. म्हणून न्याय व्यवस्था ज्या देशान ज्या राज्यान व्यवस्थित पद्धतीन चलता तेकाच न्यायाचे राज्य, कायद्याचे राज्य अशें आमी म्हणपाक शकता. आमचे गोंय वेगवेगळ्या गजालींनी सदांच मुखार आसता. म्हटल्यार ह्या गजालीन आमचे गोंय मुखार, त्या गजालीन आमचे गोंय देशान नंबर 1, ह्या गजालीन आमचे गोंय नंबर 1 अश्यो गजाली आमी सदांच आयकत असतात. आता तातूंत जर सांगचेच जालें जाल्यार ओपन डेफिकेशन फ्री देशांतलें आमचें पयलें राज्य, मागीर हर घर जल देशांतलें आमचें पयलें राज्य, 100% लिटरसी देशांतलें आमचें पयलें राज्य अशें कोण म्हणटा? अशें सरकार म्हणटा. वास्तवान ह्यो सगळ्यो गजाली ह्यो वास्तवान प्रत्यक्षान आसात काय कितें ह्यो वेगळ्यो गजाली. अशा तरेन ह्या पयलें राज्य येवपाच्या सर्तींत आमचें गोंय सदांच आघाडीचेर आसता. पुणून जेन्ना खंयच्याय गजाली भितर आमचें गोंय हें निमणें आसता तेद्या वेळार मात ताचो कोणूच उल्लेख करतना आमकां दिसना. हालींच एक रिपोर्ट पब्लीश जाल्लो. तो रिपोर्ट इंडिया जस्टीस रिपोर्ट 2025 आनी ह्या रिपोर्टा भितर एक धक्कादायक गजाल म्हटल्यार ल्हान राज्यां भितर, तातूंत 7 राज्यां आसात, त्या ल्हान राज्यां भितर न्यायदान म्हटल्यार जस्टीस दिवपाच्या बाबतींत आमचें गोंय हें निमणें आसा. खरें म्हटल्यार न्यायदानान आमचें गोंय हें वयर आसपाक जाय आसलें. धाकटें राज्य, तातूंत व्यवस्थीत पद्धतीन सुशिक्षीत राज्य, 100% लिटरसी आसलेलें राज्य, आनी जर तातूंत एड करचें जालें जाल्यार फाटलीं 12 वर्सां भाजपाचें सत्ता आसलेलें राज्य म्हणटकूच स्वाभाविकपणान न्यायदानान नाजाल्यार जस्टीस दिवपाच्या बाबतींत आमी वयर टॉप लिस्टार आसपाक जाय आसले. पुणून ह्या न्यायदानान आमचें गोंय हें निमणें येयलां. ह्या इंडिया जस्टीस रिपोर्ट 2025 हातूंत ज्यो 4 कॅटेगरी आसल्यो त्या 4य कॅटेगरी भितर आमी निमणे आसात. तातूंत खंयच्यो कॅटेगरी आसल्यो? एक पुलीस, मागीर प्रिझन्स, ज्युडिशियरी आनी लिगल एड. ह्या 4य गटांनी आमी खंय तरी फाटीं पडल्यात. तातूंत पुलीस ह्या क्षेत्रान म्हटल्यार पुलीस ह्या विभागान 10 गुणां पैकी 10 मार्क्स आउट ऑफ 10 मार्क्स आमकां फक्त 3.38 मार्क्स मेळ्ळ्यात. प्रिझन्स आमकां 10 पैकी 2.95 म्हटल्यार आउट ऑफ 10 वी हॅव स्कोर्ड 2.95 म्हटल्यार प्रिझनाची परिस्थिती ही गोंयांत खूपच गंभीर आसा ही आंकडेवारी दाखयता. मागीर ज्युडिशियरी न्याय व्यवस्था आउट ऑफ 10 वी हॅव स्कोर्ड 2.86 म्हटल्यार ज्युडिशियरी ज्या जाग्यार न्यायदान दिवपाचें मेन काम चलता त्या जाग्यार त्या न्याय व्यवस्थेन आमी प्रचंड प्रमाणान फाटीं पडल्या. लिगल एड ह्या हातूंत मात कांय प्रमाणान आमकां थाकाय मेळ्ळ्या. तातूंत आउट ऑफ 10 वी हॅव स्कोर्ड 5.35 म्हटल्यार लिगल एड मेळटा बरी आसा, पूण ती लिगल एड मेळोन जर आमकां न्याय मेळना जाल्यार त्या लिगल एडाचो उपेग कितें हो स्वाभावीक प्रश्न आसा. आनी त्या खातीर लिगल एड हांगासर मेळटा, म्हणून लिगल एड मेळ्ळी म्हणून न्याय मेळटलोच अशी गजाल ना. आनी ह्या 4य कॅटेगरी भितर तातूंत जर लिगल एड सोडलो जाल्यार पुलीस, प्रिझन्स आनी ज्युडिशियरी ह्या 3य फिल्डा भितर आमी प्रचंड प्रमाणान सकयल देंवल्ले आसात. आतां खरो म्हटल्यार हो रिपोर्ट जो रिलीज जाला त्या विशयीच्यो बातम्योय वेगवेगळ्या दिसाळ्यांनी छापून आयल्यो. पुणून इतलो व्हडलो हो विशय खंय तरी आयज आमी पुरायपणान न्यायदानाच्या वेवस्थेन सकयल पडलेले आसतनाय बीन ताचेर ज्या तरेन चर्चा जावपाक जाय ती चर्चा खंयच जातना आमकां दिसून येना. ह्या विशयाचेर खंयच्याच मेन स्ट्रीम मिडिया भितर खंयचीच डिबेट नाजाल्यार डिस्कशन जाल्लें आमकां पळोवपाक मेळना. आनी दुसरी म्हत्वाची गजाल
म्हटल्यार विरोधका खातीर सरकाराचो दोष दाखोवपी आणि सरकार खंय कमी पडले हे दर्शोवपी अशा पद्दतीचो विषय आसूनय बीन विरोधकूय ह्या विशयाचेर व्हडले उलयल्ले आमकां पळोवपाकूय मेळोना आणि आमकां आयकपाकूय मेळोना। आता न्यायदान जस्टीस ह्या बाबतींत जेन्ना आमचे गोंय खंय तरी निमणे आयला ह्या सगळ्या विशयाचो जेन्ना आमी विचार करतात तेन्ना मागीर उल्लेख जाता आणि विचार करचो पडटा तो कायदे तयार करपाचे ज्यांचे काम म्हटल्यार आमचे आमदार आणि खासदार हे लोकसभेन आणि राज्यसभेन कायदे तयार करतात जाल्यार आमदार हे विधानसभेन कायदे तयार करतात आणि आम्ही आमदार जे वेचून हाडटात त्या आमदाराचे कामूच हे विधानसभेन कायदे तयार करप, वेगवेगळ्या कायद्यांचेर भासाभास चर्चा करप, तातूंत ज्यो अडथळे असतात ते पयस करून तातूंत सुदारणा करप, तातूंत दुरुस्ती करप हे आमदाराचे मुखेल काम। आमदाराची कामां हे मेळावे भरवप, भाशणां दिवप, लोकांक सारे दिवप, लोकांक बियां दिवप, सरकार जर रस्तो करिना जाल्यार आपल्या खर्चान रस्ते करप ही कामां आमदाराची न्हू। ही कामां आमदाराची कामां ही कायदे तयार करप। बाकी आमदार सगळे करता पुणून कायदे तयार करपाच्या बाबतींत, कायदे सुदारणाच्या बाबतींत, रिफॉर्म्स हाडपाच्या बाबतींत आमचे आमदार कमी पडटात आणि म्हणून आयज न्यायदान ह्या व्यवस्थेन आयज आमी फाटी पडत चल्ल्यात। ही परिस्थिती जर सुदारतलो जाल्यार कितें करचें पडटलें? आता 22 जुलय ह्या दिसा सावन पावसाळी मनसून असेंब्ली सेशन सुरू जाता। 15 दिसाचे हे असेंब्ली सेशन आसतले। खरें म्हटल्यार हे असेंब्ली सेशन आणि वाडीव दिसाचे आसपाक जाय आसले पुणून सरकार कित्याक लागून असेंब्ली फेस करपाक भिता हे आमकांय कळना। 15 दिसाचे हे असेंब्ली सेशन जातले, तातूंत बजेट सेशन असल्या कारणान अर्थसंकल्पाचेर चर्चा जातली, दर एका डिपार्टमेंटाचेर सखोलपणान तांचे डिमांड्स ह्या सगळ्या गजालीचेर ह्या असेंब्लीन चर्चा जातली। आता ही चर्चा जाय आसतनाच कायद्यांच्या बाबतीत विशेष चर्चा जावप खूप गरजेचे। आमी पळयतात हालींच्या तेंपार असेंब्ली सेशन जावं नाजाल्यार लोकसभेचे सेशन जावं ते लायव्ह पळोवपाक मेळटा आणि लायव्ह पळोवपाक मेळटा हाच्या खातीर कांय आमदार हांकां दिसता की आपूण असेंब्लीन ना तर आपूण खंयच्या तरी एका रंगमंचाचेर आसा आणि रंगमंचाचेर जेन्ना मनीस सादरीकरण करता तशा पद्दतीन सादरीकरण करपाच्या उद्देशान कांय आमदार हे भरकटतात आणि वेगवेगळ्या विशयाचेर फक्त भाशणबाजी करतना आमकां पळोवपाक मेळटा। खरें म्हटल्यार भाशण करप हे आमदाराचें कामूच, पूण तें भाशण हे खंयच्या तरी मुद्द्याक, खंयच्या तरी विशयाक, खंयच्या तरी कायद्याक धरून आसपाक जाय। फक्त लोकांक खुश करपाक नाजाल्यार लोकांच्यो ताळयो मेळोवपाक, गॅलरीक खुश करपाक भाशणां दिवप हे आमदाराचें काम न्हू। ह्या पावसाळी अधिवेशना भितर जेन्ना गोंय हे खंय तरी न्यायदानान आमचे पुरायपणान फाटी पडला, आमी गोंयकार जनता म्हणून आमच्या आमदारा कडल्यान अपेक्षा दवरता की आमचे आमदार ह्या पावसाळी अधिवेशनान खऱ्या तरेन प्रामाणीकपणान ह्या विशयाचेर भासाभास करतले, चर्चा करतले की न्यायदानान आमी फाटी कित्याक पडल्यात। आता न्यायदानान फाटी पडल्यात हाचें कारण म्हटल्यार खंय तरी आमच्या कायद्या भितर त्रुटी आसा आणि ह्या कायद्यांतल्या त्रुटीचो फायदो पळवाटो सोदून हे न्यायदान प्रक्रिया कशा तरेन लांबतली, कशा तरेन डिले जातली हाचेरूच खंय तरी भर दीत चल्ला आणि त्या खातीर न्यायदान हे पुरायपणान मेळना अशी ही परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड अशें आमी म्हणटात। म्हटल्यार न्याय जर योग्य वेळार जर मेळना जाल्यार तो न्याय मेळोन कांयच ताचो उपयोग ना। न्याय हो योग्य वेळार मेळप हो खूप गरजेचो आसा। पुणून आयज आमी वेगवेगळ्या कोर्टा भितर पळयतात की कशा तरेन तारीख पे तारीख करून आयज न्याय मेळोवपाक सर्वसामान्य मनशाक प्रचंड प्रमाणात कष्ट घेवचे पडटा। निमणो सत्यमेव जयते हे म्हणपाकूच फक्त न्याय मेळपाचो आसता अशें जर आसत जाल्यार ताचो कांयच उपेग ना। आयज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोन न्याय संस्था हो खरो म्हटल्यार ह्या लोकशाहीचो आधार जाल्लो आसा। खूप फावटी खुबशा प्रकरणांत आमकां निराशा पदरी पडटा, पुणून अशी कांय प्रकरणां हायकोर्टान आणि सुप्रीम कोर्टान आमकां पळोवपाक मेळटा आणि त्या प्रकरणांतल्यान मागीर लोकशाही वयलो, आमच्या न्याय वेवस्थे वयलो आमचो विश्वास हो वृद्धींगत जाता।
पुणून निम्न स्तरावयले जे कोर्ट आसात त्या कोर्टा भितर ज्या तरेन आयज वेगवेगळ्या प्रकरणांक डिले जायत आसा, मागीर ताची कारणां वेगवेगळे जावं शकतात, तो जर डिले आमी पळयत जाल्यार खरोच आमच्या ह्या लोकशायेंत सर्वसामान्य मनशाक न्याय मेळप शक्य आसा काय कितें? आयज सर्वसामान्य मनीस, ज्या मनशा कडेन पयशे ना, जो मनीस वकिला खातीर फी फारीक करपाक शकना, जो मनीस अशा तरेन हो खर्च करपाची ताची कुवत ना, त्या मनशान न्याय मागपूच ना काय कितें? त्या मनशान अन्याय मुकाट्यांनी सहन करप काय कितें? नाजाल्यार त्या मनशान शरणागती पत्करून जे कितें पदराक पडटा ते घेवन मुकाट्यांनी वगी रावप काय कितें? असो हो विशय आसा. आता अशी जर परिस्थिती आसा जाल्यार त्या परिस्थितीक आमी खऱ्या अर्थान हे रामराज्य म्हणपाक शकतात? त्या परिस्थितीक आमी खऱ्या अर्थान सनातन धर्म राज्य अशें म्हणपाक शकतात? जाल्यार जो पक्ष रामराज्य अवतरले नाजाल्यार सनातन धर्म राज्य स्थापन करपाच्यो गजाली करता, त्या पक्षाच्या राजवटीन आमचे गोंय न्यायदानान निमणें रावप हाचो अर्थ कितें? हो म्हाका दिसता सगळ्यांनी समजून घेवपाची गरज आसा. आज गोंयच्या बाबतींत जर आमी पळयत जाल्यार मुखेल विशय गोंयच्या बाबतींत ते जमनीचे विशय. आणि ह्या जमनीच्या विशयाचेर ज्यो न्याय व्यवस्था आसा नाजाल्यार निम्न न्याय व्यवस्था आसा त्यो जर पळयत जाल्यार मागीर मामलेदार जावं, डेप्युटी कलेक्टर जावं, एडिशनल कलेक्टर जावं, कलेक्टर जावं, ह्या जाग्यार आयज ज्या तरेन न्याय व्यवस्थेची फकाणां चल्ल्या ती जर पळयत जाल्यार मागीर सर्वसामान्य मनशाक हो न्याय मेळटलो कसो? आणि सर्वसामान्य मनीस हे सगळीं आव्हानां पार करून मागीर हायकोर्ट आनी सुप्रीम कोर्टान वचपाची सपनाच आमी पळोवपाक शकना. घडये कोण तरी देवदूत कसो एक कोण तरी वकील येता आणि तो वकील मागीर अशा गरीब आणि सामान्य मनशाक हेल्प करता, मदत करता आणि तांकां न्याय मेळोवन दिता, अशी घडणुको आमी पळयल्ल्यो आसात. आणि त्या खातीर ह्या न्याय व्यवस्थेचेर, ह्या सिस्टमीचेर कांय प्रमाणात जो विश्वास उरला तो अशा ह्या लोकां खातीर आणि अशा ह्या घडणुकी खातीर. आमी गोंयच्याच बाबतीन जर सद्याच्या परिस्थितीन विचार करत जाल्यार गोवा फाउंडेशन सारखी संस्था जी पर्यावरण, मागीर बाकीचे रिसोर्सीस आसत, मागीर जमनीचो विशय आसत, प्रादेशीक आराखडो आसत, मायन्स विशय आसत, उदकाचो विशय आसत, म्हादईचो विशय आसत, टायगर रिझर्व विशय आसत, फॉरेस्ट विशय आसत, ह्या सगळ्या विशयाचेर आयज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टान गोंयच्या हिता खातीर झगडपी ही संस्था जर आयज नसली जाल्यार आमची कितें परिस्थिती जातली आसली हाचो सादो विचार सुद्दां जर करीत जाल्यार भय दिसता. म्हटल्यार आयजूच TCPच्या डिपार्टमेंटान जो ODP 5 गांवाचे जो ODP पास केल्ले, मंजूर केल्ले, त्या ODP कॅन्सल करपाचो डिसिजन आयज हायकोर्टान दिल्लो आसा. हातून गोवा फाउंडेशन ह्या संस्थेन ह्या संदर्भातली पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन घातलें. TCPचे वेगवेगळे निर्णय जे गोंया खातीर अत्यंत घातक, त्या निर्णयाच्या आड गोवा फाउंडेशन आणि कांय आमचे सामाजिक कार्यकर्ते वावरतात. ते जर वावरत नसले आणि ते जर हातून जर ह्या न्याय व्यवस्थेन जर गोंया खातीर आणि गोंयकारां खातीर न्याय मागपाक जर खंय तरी कमी पडलेले ना जाल्यार ते जर अस्तित्वानूच नसले जाल्यार आयज आमच्या गोंयाचेर कितें परिस्थिती निर्माण जातली आसली हाचो विचार सुद्दां करूं नजो. ह्या सगळ्या गजालींच्या आड सर्वसामान्य मनीस झगडपाक शकना. सर्वसामान्य मनीस कोर्टान वचून हाका फायट दिवपाक शकना. आता गोवा फाउंडेशन जावं नाजाल्यार वेगवेगळ्यो सोशल एक्टिविस्ट जावं, हे मनीस आपल्या बळाचेर हे सगळे गजाली, ह्यो सगळ्यो केसी लढटात. ताका आमी गोंयकार मात तरी केन्ना विचार करतात काय की बाबा तांकां ह्यो केसी लडोवपाक जो खर्च येता तो खर्च ते कशा पद्धतीन भागयतात? आमी गोंयकार नागरीक म्हणून ह्या सगळ्या गजालींक सपोर्ट करतात काय कितें? आणि सरकार ज्या तरेन वेगवेगळे देशातले टॉप मोस्ट वकील हांगासर हाडून जांचेर कोट्यांनी रुपया खर्च करून ह्यो केसी लढयता आणि आमच्याच लोकांच्या बोल्सांतले पयशे हे चुकीचे निर्णय फॉलो करपाक ना जाल्यार चुकीच्या निर्णयांक प्रोटेक्शन दिवपाक सरकार आमच्या जनतेच्या बोल्सांतले पयसो खर्च करता आणि जनतेचो कसलोच पयसो घेनासतना आणि कसलेच कॉन्ट्रिब्युशन नसतना ह्यो संस्था आणि हे सामाजिक कार्यकर्ते आमचे गोंयचे आणि गोंयकारांचे हित जपता. हो कितें प्रकार हाका म्हणपाचो? म्हटल्यार आमच्या जनतेच्या बोल्सांतल्या
टॅक्सांतल्यान जो पयसो आमी सरकाराक दिता तो पयसो सरकार आमच्या जनतेच्या विरोधांतल्याच गजालींक वापरता आणि जनतेच्या पैशाचे कसलेच कॉन्ट्रिब्युशन नसलेले संस्था ह्यो पुरायपणान आपल्या बळग्याचे येस ऑफकोर्स कांय बरे लोक ह्या तांकां सपोर्ट करतात, पूण सर्वसामान्य लोकांचो कांयच संबंध नसता. ते लोक कोर्टान वचून सर्वसामान्य लोकांचे हित जपतात. खरें म्हटल्यार ही व्हडली तफावत म्हणची पडटली. तर अशा वेळार न्यायदान आणि न्याय वेवस्थेन आमी गोंय हे फाटी पडत चल्लां. म्हाका दिसता ह्या सरकारा खातीर ही खरी म्हटल्यार खूब लजेची गजाल. सरकार जेन्ना दावो करता की फाटल्या 50 वर्सांत जे जावंक ना ते आमी ह्या 10 वर्सांत केला, तर त्या 10 वर्सांत तुमी कितें केला? ह्या 10 वर्सांत जर तुमी खरेंच गोंयचें कल्याण केल्लें जाल्यार न्यायदानान आमी आयज निमणे आसचे नासले. न्यायदानान आमी आयज टॉप पयल्या क्रमांकाचेर रावन आमी आयज मिरयतले आसले. ज्या राज्यान लोकांक न्यायूच मेळना, ज्या राज्यान लोकांक न्याय पदराक पडना, त्या राज्याक आमी रामराज्य म्हणचें काय कितें? त्या राज्याक आमी सनातन धर्म राज्य म्हणपाचें काय कितें? म्हाका दिसता ह्या प्रश्नाची जाप ही दर एकल्यान स्वताकूच विचारची पडटली आणि न्यायदानान निमण्या पावड्यार लास्ट वर्स्ट अशा पद्धतीच्या पावड्यार जे राज्य आसा ते राज्य हे विकासाच्यो आणि प्रगतीच्यो गजाली करता हे हजम जावपाचें काय कितें? लोकांनी हाचेर विचार करचो आणि सरकारानूय म्हाका दिसता हाचेर विचार करचो. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या यूट्यूब चॅनल फेसबुकाच्या मार्फत तुमच्या मेरेन हे विषय घेऊन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते लाईक करात, शेअर करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.